जो भगवंताचा आहे त्याला म्हणतात भागवत. मंदिर भगवंताचं म्हणून ते भागवत. माणूस भगवंताचा भक्ती करणारा आहे म्हणून तो भागवत. प्रसाद भगवंताचा आहे म्हणून ते सुद्धा भागवत. आणि ज्या ग्रंथामध्ये फक्त आणि फक्त भगवंतच सांगितलं आहे म्हणून तो ग्रंथ सुद्धा भागवत. जो भगवंताचा आहे त्याला भागवत म्हणतात. वर्णन करतात महाभारतातील प्रसंगाने. महाभारताचं युद्ध झालं. अनेक दिवस युद्ध चालू होतं. युद्धामध्ये अनेक शूरवीर वीर हे रणांगणामध्ये धुळीला प्राप्त झालेले होते, वीरगतीला प्राप्त झाले होते. त्यांचं शरीर पडलेलं होतं, रक्ताचे थारोडे भरलेले होते. अशा विचित्र वातावरणामध्ये सारी रणभूमी, सारं कुरुक्षेत्र, ज्या कुरुक्षेत्राची माती वीरांच्या रक्ताने लाल झालेली होती. अनेक श्वापद, अनेक जीवजंतू आणि गिधाडासारखे पक्षी त्या मेलेल्या प्रेतांना खात होते, त्यांचे लचके तोडत होते. तो रात्रीचा प्रसंग, भयंकर अशी रात्र, काळोख्याची रात्र. ज्या रात्री धृतराष्ट्राचे 99 पुत्र वीरगतीला प्राप्त झालेले आहेत. धृतराष्ट्राचे 99 मुलं मरण पावलेले होते आणि एक थोडा देहामध्ये प्राण घेऊन शिल्लक आणि विव्हळत पडलेला होता, ज्याचं नाव होतं दुर्योधन. मध्यरात्रीचा प्रसंग, किर्र असा अंधार. त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये सर्वांच्या मनामध्ये ना भीती, ना शोक, ना आनंद, काहीच नाही. जिकडे पाहावं तिकडे फक्त मृत्यू दिसत होता, मृत्यू. अनेकांची प्रेत पडलेले आहेत, अनेक शव पडलेले आहेत, अनेक गिधाड खात आहेत, अनेक हिंस्र प्राणी त्यांचं मांस तोडत आहेत, लचके तोडत आहेत. आणि अशा अनेक प्रेतांमध्ये पडलेला आहे तो दुर्योधन. त्यावेळी दुर्योधनाचा परमसखा, दुर्योधनाचा मित्र म्हणजे अश्वत्थामा लपत छपत आपल्या मित्राला शेवटची भेट देण्यासाठी आला. अश्वत्थामाला माहित होतं पांडवांनी कौरवांचा एकही सैनिक किंवा एकही सेनापती ठेवला नाही. पांडवांनी कौरवांचा, धृतराष्ट्राचा एकही पुत्र जिवंत ठेवला नाही. विजय पांडवांची झालेली आहे, पण त्या कौरवातला एक माझा परमसखा अजूनही देहामध्ये त्याचा प्राण आहे. नक्कीच काहीतरी इच्छा त्याची अपूर्ण असेल. अपूर्ण का राहणार नाही? तो जर पांडवांवर विजय प्राप्त करण्यासाठी युद्ध करायला निघाला होता, त्याची पराजय झाली तर विजयाची इच्छा असेलच त्याच्या मनात. आणि त्यावेळी त्या अंधाराच्या सहाय्याने अश्वत्थामा तिथपर्यंत गेला. दुर्योधनाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. दुर्योधनाचे ते रक्ताने भरलेले केस आपल्या हाताने सावरत असताना त्याच्या तोंडावर हात फिरवत अश्वत्थामा म्हणतो, मित्रा, फार वाईट झालं रे. खूप मोठी आशा होती मनामध्ये की पांडव संपतील, पांडवांचा नाश होईल. फक्त ते 5 होते, 5. तुम्ही संख्येने 100 होतात. लेकिन 100 में से एक भी नहीं बचा और 5 में से एक भी नहीं मरा. तुझी मनातली आशा जशीच्या तशी कायम राहिली. मित्रा, चिंता करू नको. मी तुला वचन देतो की जर न्यायाने विजय मिळत नसेल तर अन्यायाने मी तुझ्यासाठी तो विजय प्राप्त करून देईल. तुला शेवटच्या क्षणी का असेना, पण पांडवांचं मेलेलं मुख तरी तुला पाहायला मिळेल, तुला वचन देतो. म्हणून अन्यायाची बाजू स्वीकारली. अश्वत्थामाने तलवार घेतली आणि ज्या शिबिरामध्ये पांडव झोपतात, ज्या तंबूमध्ये पांडव झोपतात, त्या दिशेने जाऊ लागला. तोपर्यंत इकडे बघा, माझ्या नारायणाला तर मुंगी के पैर में घुंगरू बजे वो भी सुनता है.
मुंगीच्या पायातला घुंगरू ऐकायला येतो तेव्हा अश्वत्थामाचं कारस्थान त्याला कळालं नसेल का? त्याच क्षणी भगवान परमात्मा तिथून आपल्या कक्षमधून बाहेर येतात, पांडवांच्या त्या कक्षमध्ये त्या तंबूमध्ये राहण्याच्या ठिकाणी जातात आणि पांडवांना म्हणतात, युधिष्ठिर दादा, आज तुम्ही पाचही भावंड इथे झोपू नका बरं का, रात्र वैरेची आहे, तुम्ही आज माझ्या ठिकाणी चला, माझ्या विश्रामगृहामध्ये चला, तिथे आपण जरा गप्पा गोष्टी करू आणि ही विजयाची रात्र आहे, आज विजय झालाय तुमचा सर्वस्वी, एकही कौरव शिल्लक राहिला नाही, उद्या तुमचा राज्याभिषेक होईल, आनंदी आनंदाचे दिवस येतील, म्हणून ही शेवटची रात्र आणि विजयाची पहिली रात्र. भगवान परमात्मा पाचही पांडवांना आपल्या सोबत घेऊन गेले आपल्या शिबिरामध्ये, आपल्या कक्षमध्ये. तोपर्यंत इकडे द्रौपदी मातेचे 5 पुत्र होते, जे 5ही आपापल्या वडिलांप्रमाणे दिसत होते. त्या 5ही पुत्रांनी पाहिलं, आज आपले बाबा या पलंगावर या ठिकाणी झोपले नाही, जाऊ द्या, आज आपणच इथे विश्रांती करू. म्हणून द्रौपदीच्या 5ही मुलांनी आपल्या वडिलांच्या जागेवर विश्राम केला. 5ही मुलं तिथे झोपले, 5ही पलंगावर. अश्वत्थामा मोठा लालबुंद डोळे करून येतोय, अतिशय क्रोध मनामध्ये आहे, अतिशय राग आहे आणि त्या रागाच्या भरामध्ये त्याने पांडवांच्या शिबिरामध्ये प्रवेश केला. आता तिथे पांडव नव्हते, पण पांडवांसारखेच दिसणारे द्रौपदीचे 5 पुत्र होते. झोपलेल्या अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या 5ही मुलांवर त्यांनी तलवार चालवली. सपासप 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 तलवारीचे वार केले आणि झोपलेल्या त्या द्रौपदीच्या पुत्रांचे जे मुंडके होते ते मुंड त्याने आपल्या हातामध्ये घेतले. 5ही मुंड घेऊन तसाच दुर्योधनाच्या दिशेने धावला. दुर्योधनासमोर त्याने ते 5ही मुंड दाखवले. सांगितलं, दुर्योधना, आता तुला मरताना समाधान वाटेल, आता तुला शांती मिळेल. ज्या पांडवांना तू कुरुक्षेत्रामध्ये मारू शकला नाही, त्या पांडवांना मी छल करून का असेना पण मध्यरात्रीच्या प्रसंगी मारून टाकलं. आता मित्रा, तुला शेवटचं सुख मी देण्याचं वचन पूर्ण केलेलं आहे. त्यावेळी दुर्योधनाने हळूच डोळे उघडले. अनेक वेदनांनी ज्याचं शरीर ग्रासलेलं होतं, त्याने चंद्राच्या मंद अशा उजेडामध्ये ते 5 चेहरे पाहिले आणि दुर्योधनाच्या डोळ्यातून पाणी टपकू लागलं, अश्रू वाहू लागलं. दुर्योधन म्हणतो, अरे अधर्मी, हे काय केलं तू? यांनी माझं काही बिघडवलेलं नाहीये, यांना मारण्यासाठी नाही मी युद्ध केलं होतं. अरे हे 5 पांडव नाहीयेत, तर हे पांडवांचे पुत्र आहेत, हे द्रौपदीचे 5 मुलं आहेत. वेड्या, अरे हे काय केलं? आम्ही मेल्यानंतर आमच्या नावाने तर्पण देणारे हेच तर होते. दुर्योधनाला सुद्धा वाईट वाटलं आणि शेवटी हाय 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 म्हणता दुर्योधनाने प्राण सोडून दिले. इकडे मात्र अश्वत्थामा आता घाबरा झाला, घामाने लथपथ झाला. विचार करतो, जर पांडवांचे हे 5 पुत्र मी मारलेले आहेत तर पांडव जिवंत आहेत, आणि जर पांडव जिवंत असतील तर ते मला आता जिवंत ठेवणार नाही. काही क्षणातच ही बातमी पांडवांपर्यंत पोहोचली. प्रभू, मध्यरात्रीच्या प्रसंगी खूप मोठा अन्याय तुमच्यावर झालाय. अन्यायाने अश्वत्थामाने द्रौपदीचे 5 पुत्र मारलेले आहेत. 5ही पांडव धावत येतात त्या दिशेने. पाहतात, जसा कोणी गाजर मुळा सहज कापून टाकावा तशा एवढ्या तरुण तडफदार पुत्रांना सपासप तलवारीच्या वाराने कापलेलं होतं. रक्ताचे थारोडे भरलेले होते, जिकडे तिकडे रक्त पडलेलं दिसत होतं. आणि बातमी आली माझ्या द्रौपदी मातेपर्यंत. धावत आली द्रौपदी, विलाप करू लागली, बाळा, या अवस्थेत तुम्हाला पाहावं लागेल यासाठी मी परमार्थ केला नव्हता. माझ्या लेकरांनी माझ्या डोळ्यासमोर अशा परिस्थितीमध्ये पडावं यासाठी मी माझा धर्म नाही निभावला. भगवंता, मी काय कोणाचं वाईट केलं होतं?
अरे एवढा अन्याय माझ्या जीवनामध्ये झाला। कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण म्हणा म्हणा सर्वांनी म्हणा कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण सर्वांनी म्हणायचे कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण द्रौपदी मातेने कन्हैयाचा धावा केला। धाय मुकून रडू लागली द्रौपदी। भगवंता, माय बापाची शेवटची एकच इच्छा असते की आमच्या मुलांच्या खांद्यावर आम्ही शेवटचं जावं। कोणत्याच बापाला कोणत्याही आईला असं वाटत नाही की आम्ही म्हाताऱ्या माणसांनी आमच्या खांद्यावर आमच्या लेकरांचं शेवटची यात्रा काढावी। कधी स्वप्नातही कुणी हा विचार करू शकत नाही। आमच्या लेकरांच्या खांद्यावर आमची शेवटची यात्रा निघावी। शेवटचं पाणी आमच्या मुलांनी आम्हाला पाजावं। शेवटची बोळवण आमच्या लेकरांच्या हातून आम्हाला प्राप्त व्हावी। सारा आयुष्याची कमाई, आयुष्याची संपत्ती आमची तीच आहे, जे आमच्या मुलांचं सुख आहे ते आमचं सुख। पण विचार करा, ज्या आईच्या डोळ्यासमोर तिचा तरुण मुलगा जात असेल, ज्या बापाच्या डोळ्यासमोर त्याचा तरुण मुलगा शहीद होत असेल, एका रूपाने आपण म्हणतो वीरगतीला प्राप्त झाले। युद्धामध्ये मरण पावणारा वीरगतीला प्राप्त होतो आणि जर विजय झाला तर त्याला राज्य प्राप्त होतं। आज देशाची सेवा करणारे, राष्ट्राची सेवा करणारे जे तरुण असतात, काही वय नसतं, 21-22व्या वर्षी देशाची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त होते। बस 6 महिने, 7 महिने, 9 महिन्याची ट्रेनिंग झाली, बोलता बोलता ड्युटीवर मुलगा हजर होतो आणि वर्ष 2 वर्ष, 23-24व्या वर्षी ऑफिसमधून फोन यावा, तुमच्या पुत्राला गोळी लागली, मुलगा ठार झाला, वीरगतीला प्राप्त झाला। मला सांगा ना, मायबापांनी हा दिवस पाहण्यासाठी त्यांचं शिक्षण केलेलं होतं का? मायबापांनी हा दिवस पाहण्यासाठी त्यांना सीमेवर पाठवलं होतं का? एक आईचं अंतकरण असतं सज्जन हो। जसं मुलाच्या बाबतीत प्रेम, तेच मुलीच्या बाबतीतही प्रेम असतं। ती मुलगी अतिशय लाडाने वाढवलेली असते। शिक्षण झालेलं आहे मुलीचं, योग्य तो वर पाहिला, हुंड्याची पर्वा केली नाही, व्याजाने पैसे काढले असतील, शेती गहाण ठेवली असेल, पण आपल्या मुलीचं आयुष्य सुखाने जावं यासाठी मायबापांनी मोठ्या अशा श्रीमंत घराण्याची सून आपल्या मुलीला केली असेल।
बोलता बोलता मुलीचा सुखाचा संसार चालू होतो. मोठ्या आनंदाची बातमी मिळते, आई तू काही दिवसातच आजी होणार आहे बरं का. आईला मोठा आनंद होतो. महाराज, भगवंताने मला नाही दुसरं सुख दिलं असेल, पण माझ्या मुलीच्या सुखामध्ये माझं सुख आहे. त्या आईला खूप समाधान वाटतं. बापाला आनंद होतो. घरात भाऊ असतो, भावाला आनंद होतो, मी मामा होणार. बहिणीला आनंद होतो, मी मावशी होणार. किती आनंद, किती आनंद. सर्वजण त्या दिवसाची वाट पाहत असतात, ज्या दिवशी ते बाळ आपल्या हातामध्ये येणार. आणि शेवटी ओटी भरल्यानंतर त्या मुलीला माहेरी आणलं जातं. एक एक दिवस ती मोठे सोन्याचे स्वप्न पाहत असते. गोपाल कृष्णासारखा माझा पुत्र असेल, प्रभू रामचंद्रांसारखा माझा पुत्र असेल, विवेकानंदांसारखा विद्वान माझा पुत्र असेल. मुलगी झाली तर ती झाशीच्या राणीसारखी शूरवीर असेल. मुलगी आपल्या आईला सांगते, आई बघ तू माझं शिक्षण केलं ना, पण मी याच्याही पुढे माझ्या मुलाला माझ्या मुलीला शिकवेल. मी त्यांना डॉक्टर बनवणार, त्यांना इंजिनियर बनवणार. पोटामध्ये बाळ असताना ती आई मोठमोठे स्वप्न पाहते. पण ते स्वप्न पाहत असताना ती आई ही गोष्ट विसरते की या बाळाला जन्म देत असताना माझा सुद्धा पुनर्जन्म होणार आहे. बाळाला जन्म देत असताना मी असेल किंवा नसेल, काय सांगता येतं, कोणती परिस्थिती, कोणता प्रसंग कोणाच्या जीवनात कसा येतो. आणि शेवटी 9 महिने पूर्ण झाल्यानंतर दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं. डॉक्टरांनी सगळी परिस्थिती पाहिलेली असते. डॉक्टर साहेब फॉर्म भरण्यासाठी येतात. घरच्या लोकांना विचारतात, बाळ आडवा आहे, वेळेवर सिझर करावं लागेल, पण ते सिझराची आम्ही गॅरंटी घेत नाही, कारण त्याचं नाळ फार नाजूक आहे. जर पोटातच बाळ गेलं तर आईला विषबाधा होऊ शकते, आणि विषबाधा झाली तर तुमची मुलगी जिवंत राहणार नाही. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला बाळ पाहिजे की आई पाहिजे. सासरची मंडळी म्हणते, डॉक्टर साहेब ज्या बाळाला आम्ही अजून पाहिलं नाही त्याच्याविषयी मोह कसा, भगवंताने जसं ठेवावं तसं आम्ही राहावं. परक्याची लेक आमच्या घरची सून बनून आलेली आहे, आणि ती सून काय आणि आमची लेक काय, म्हणून आम्ही बाळाची पर्वा नाही करणार, पण आमची सून, आमची लक्ष्मी, आमची सुरक्षित असली पाहिजे. आई वडिलांचं उत्तर मिळतं. कोणत्या आईला वाटेल माझी मुलगी मरावी आणि तिचा पुत्र जिवंत राहावा. आई वडिलांची अपेक्षा तीच, आमची मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे. नवऱ्याची अपेक्षा सुद्धा तीच आहे, माझी पत्नी जिवंत राहावी. पण ज्यावेळी शेवटचा प्रश्न त्या आईला विचारला जातो, जिच्या उदरामध्ये बाळ आहे, जी आज मरणाच्या दारात उभी आहे, कदाचित 9 महिन्यापर्यंत तिने जे स्वप्न पाहिलेले आहेत त्या स्वप्नांना तडा पडू शकतो, ते स्वप्न चिन्ह भिन्न होऊ शकतात. त्या आईला शेवटचा प्रश्न विचारला जातो, ताई तुमची इच्छा काय. प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो, आपला प्राण प्रिय आहे. ज्या बाळाला तुम्ही कधी पाहिलं नाही, ज्या बाळाला मुलगा आहे की मुलगी आहे हे तिला माहीत नसतं, जन्माला येणारं बाळ सुंदर दिसायला असेल की कुरूप असेल हेही तिला माहीत नाही. आणि पुढचा शब्द वापरते, ज्या बाळाला आई 9 महिने 9 दिवसापर्यंत पोटात सांभाळते, तो मुलगा तिला म्हातारपणी ताटात सांभाळतो की नाही याची सुद्धा ती पर्वा करत नाही. त्यावेळी मोठ्या विशाल अंतकरणाने आई उत्तर देते, डॉक्टर साहेब मी मेली तरी चालेल, माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण माझं बाळ मला जिवंत हवं, माझं बाळ मला सुरक्षित हवं. एवढं निस्वार्थी प्रेम करणारं पात्र कोणतं असेल महाराज जगात. कोणता स्वार्थ पाहिला त्या आईने. त्या आईने ना स्वतःच्या भाग्याचा स्वार्थ पाहिला, ना स्वतःच्या शरीराचा स्वार्थ पाहिला, ना स्वतःच्या कष्टाचा स्वार्थ पाहिला. आईने स्वार्थ पाहिला फक्त एकच, तिच्या ममत्वाच्या भावनेचा. आईने स्वार्थ पाहिला फक्त आपल्या लेकरांच्या सुरक्षिततेचा. आईने स्वार्थ पाहिला फक्त आपल्या वंशाच्या दिव्याचा. निस्वार्थी प्रेम करणारं पात्र आई असते.
आणि द्रौपदी माता म्हणते, भगवान मी काय मागितलं होतं तुझ्याकडे? अरे तू वनवास दिला आम्हाला, 12 वर्षाचा वनवास दिला, 1 वर्षाचा अज्ञातवास दिला, तरी मी कधी झोळी पसरली नाही तुझ्या पुढे की मला महाल पाहिजे की बंगला पाहिजे की मला पंचपक्वानाचं भोजन पाहिजे. कन्हैया, अरे तुझी तर मी सखी आहे ना, तू मला तुझी सखी म्हणतो. आणि जीवनामध्ये सगळ्यात जवळचं नातं हे सखीचं, मित्राचं, मैत्रिणीचं असतं, ज्याच्याकडे तुम्ही जीवनातील सर्व सुखदुःखाच्या गोष्टी सांगतात. कृष्णा, तू सदैव माझ्या सोबत होता, माझ्या बरोबर होता. तू प्रत्येक क्षणाला हाक मारल्याबरोबर जसा हृदयातून श्वास सहज बाहेर यावा तसा सहज तू माझ्यासाठी धावत यायचा. तरी कन्हैया मी कधी सुखाची अभिलाषा नाही केली, कधी पदर नाही पसरला तुझ्या पुढे मला सुख दे म्हणून. मी मागितलं असतं तर तू काय दिलं नसतं मला. जर त्याच भर सभेमध्ये मी सांगितलं असतं, कृष्णा तुझ्या सुदर्शन चक्राला आज्ञा दे आणि या कौरवांचा विनाश कर, केला नसता तू माझ्यासाठी. एवढ्या युद्धाची गरज नव्हती कृष्णा. मग कन्हैया, जी सखी तुझ्याकडे कधी प्रपंचाचं सुख मागत नाही, आज तू त्या सखीच्या पदरामध्ये तिच्या 5 लेकरांचं दान का घालू शकत नव्हता? आज तिचे 1 नाही 2 नाही 5 पुत्र तिच्या डोळ्यासमोर पडलेले आहेत, मरलेल्या अवस्थेमध्ये, मृत अवस्थेमध्ये आहेत. का असं केलं भगवंता? तू तर स्वतःला अंतर्यामी म्हणतो, तू स्वतःला सार्वभौम शक्तिमान म्हणतोस. अरे तुझे वाक्य आहेत, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जगात चाळीता. सर्व तुझ्या सत्तेने जर होतं तर माझ्या लेकरांना जीवनदान देणं सुद्धा तुझ्या हातात होतं. द्रौपदी मातेने फार विलाप केला, आक्रोश करू लागली, रडू लागली. माता शिशूना निधनं सुताना निशम्य घोरं परितप्यमाना तदा रुदब्दाश्मकलाकुलाक्षी तां सान्त्वयन्नाह किरीटमाली. हे किरीटमाली, सांग ना असं का झालं? का तू माझ्या पुत्रांना वाचवलं नाही? तदा शुचस्ते प्रमृजामि भद्रे यद् ब्रह्मबन्धो शिर आततायिना गाण्डीव मुक्तैर्विशिखैरुपाहरे त्वाक्रम्य यत्नास्य सीदग्धपुत्रा. कोणत्याही शब्दाने वर्णन नाही करता येणार त्या आईच्या दुःखाचं. डोळ्यातून सारखे अश्रू पडत आहेत, अश्रूची धार लागलेली आहे. 5ही पांडव द्रौपदीकडे पाहतायत, पांडवांच्या नेत्रातून अश्रू वाहतायत. भगवान, आज आमची विजयाची रात्र होती, आज आम्हाला विजय प्राप्त झाला होता, उद्या राज्याभिषेक होणार होता, सर्वीकडे आनंदी आनंदाचा दिवस उगवणारा सूर्य आमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येणार होता. पण काय दुर्भाग्य आमचं, तो आनंदाचा सूर्य उगवण्यापूर्वीच तू त्याचा घात केला. असं करायला नको होतं प्रभू. आणि ती आई एवढा विलाप करत होती की आता जवळजवळ रडून रडून ती हे विसरली की माझ्या समोर पडलेले हे माझ्या लेकरांचे प्रेत नाहीयेत. स्वतःच्या लेकरांच्या त्या मेलेल्या शरीराला ती आपल्या मांडीवर ओढते, पूर्ण मांडी तिची रक्ताची झालेली आहे. डोक्यावर हात फिरवते आणि पारण्यामध्ये झोक्यामध्ये झोपलेल्या बाळाला ज्या पद्धतीने आईने थापटावं, अंगाई गीत गावं, तसं मृत असणाऱ्या पुत्राला द्रौपदी माता आपल्या शब्द सुमनांनी आपलं प्रेम त्याच्यावर व्यक्त करते.
जशी आई आपल्या मुलाला प्रेमाने अंगाई गीत गाते तसं गीत द्रौपदी माता गाऊ लागली. बाळा, काही दोष नाहीये रे तुझा याच्यामध्ये. मी हे कधीच मागितलं नव्हतं भगवंताकडे. कसं समजवू तुला? समजाऊ कशी तुझशी माझ्या बाळा, लाचार असे आज आईचा पान्हा. समजाऊ कशी तुझशी माझ्या बाळा, लाचार असे आज आईचा पान्हा. कोणत्या शब्दाने समजवू बाळा तुला? अरे बाळाला तिकडे आईची आठवण यावी आणि 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आईला सहज पाहणा यावा. काय ममत्वाची ताकद असेल, काय प्रेमाची ताकद असेल. तिकडे मुलाला ठोकर लागावी आणि इकडे आईला ठसका यावा. तडून तरफदार मुलगा प्रवासाला निघालेला असावा. समोरून भला मोठा ट्रक यावा, त्याच्या मोटरसायकलला ठोकून निघून जावा आणि इकडे आईला जेवण करत असताना घास पडू लागावा. काय ममत्वाची, काय प्रेमाची ताकद असेल. बाळा, अरे मी माझ्या हाताने घडवलं नव्हतं तुला. तू तर देवा घरून आला होता ना. माझी काय सत्ता असेल तुझ्यावर? तू देवा घरून आला, सर्वांचा लाडका उरला. आली वर्णन करते आई. संपला आता डाव घडीचा सारा, लाचार असे आज आईचा पान्हा. समजाऊ कशी तुझशी माझ्या बाळा, लाचार असे आज आईचा पान्हा. हा जो काळ आहे ना बाळा, हा काळ प्रत्येक जीवाचा पाहुणा आहे. यमाची कोणी प्रार्थना करत नाही, यमाला कोणी बोलवत नाही, यमाने यावं म्हणून कोणी तप करत नाही. अतिथीप्रमाणे येतो तो. अतिथी त्यालाच म्हणावं ज्याला बोलवण्यासाठी कुठली तिथी निश्चित केलेली नसते. आणि जो अचानक येतो तो अतिथी, अतिथीप्रमाणे तो काळ आला बाळा. अतिथी दारी आले, मातेला वेठीस धरले. अतिथी द्वारी आले, मातेला वेठीस धरले. सत्वास उरली आज आईची माया, लाचार से आज आईचा पान्हा. समजाऊ कशी तुझशी माझ्या बाळा, लाचार से आज आईचा पान्हा.
समजाऊ कशी तुझला माझ्या बाळा, लाचार से आज आईचा पान्हा। आज आईचा प्रेमाचा पाहणा सुद्धा लाचार झाला बाळा या काळाच्या समोर। साक्षात भगवान परात्पर नारायणाची सखी आहे महाराज, सर्वसामान्य स्त्री नव्हती द्रौपदी। यज्ञातून प्रकट झालेली आहे द्रौपदी, सर्वसामान्य नाहीये। 5 पती असताना ही पतिव्रता आहे, सामान्य नाहीये। जीवन त्याचं तिचं धगधगत्या अग्नीप्रमाणे प्रखर आहे, तत्वज्ञानाची खाण आहे द्रौपदी, सर्वसामान्य स्त्री नाहीये। आणि द्रौपदी मातेने आपल्या त्या लेकरांकडे पाहत असताना अश्रू ढाळले। भगवंताला म्हणते, कान्हा तुला दोष नाही देणार मी। आज या आईची ममता जागी झाली म्हणून कदाचित तोंडातून शब्द निघाले असतील। तेवढ्यामध्ये भीमदादा येतात। द्रौपदी सांग काय करू आम्ही आता या क्षणाला। द्रौपदी माता म्हणते, आता काय करायसाठी उरलंय, करणार तरी काय आणि करून परिणाम होणार तरी काय। तोपर्यंत इकडे अश्वत्थामाच्या मनामध्ये कालवा कालव झाली। अश्वत्थामा विचार करतोय, जर माझ्यापर्यंत पांडव पोचले तर मला जिवंत सोडणार नाही, पण त्याआधी मी माझं काम केलं पाहिजे। अश्वत्थामाला पळण्यासाठी वाट मिळणार तेवढ्यात 5ही पांडव येतात। त्या अश्वत्थामाला पकडून घेऊन जातात, द्रौपदीच्या समोर उभं करतात, सांगतात, द्रौपदी हा आहे तुझ्या पुत्रांचा हत्यारा, सांग याच्या सोबत काय करावं। तू म्हणशील तर याला आम्ही याच क्षणाला तलवारीने ठार करतो। जसे तुझे पुत्र तुझ्या समोर पडलेले आहेत तसाच हा सुद्धा त्याच्या माते समोर पडेल। आमच्या द्रौपदी मातेचे शब्द ऐका। दोघं हात जोडून उभी राहते, स्वामी तो जसा माझ्या बरोबर वागला, जर तेच कृत्य मी त्याच्या बरोबर करत असेल तर त्याच्यात आणि माझ्यात फरक काय, त्याच्यात आणि माझ्यात अंतर काय। आज माझ्या पुत्र शोकाने माझं अंतःकरण व्याकुळ होत आहे, विव्हळत आहे। हा मेल्यानंतर याची माता सुद्धा अशीच माझ्यासारखी जर विलाप करत असेल तर एका मातेने मातेचं काय दुःख जाणलं, एका आईने एका आईची काय व्यथा जाणली। मातृत्वाला कलंक लागेल असं कर्तृत्व, असं वागणूक किंवा असा न्याय मी देणार नाही। मग काय करावं। भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, ऐका, बाल हत्या करणारा, झोपलेल्या अवस्थेमध्ये मुलांची हत्या करणारा, एखाद्या घराला आग लावणारा, एखाद्या स्त्रीची हत्या करणारा, त्याला आतताई म्हटलं जातं। आणि शास्त्र असं सांगतं की आतताईला जिवंत ठेवू नये, तो समाजासाठी घातक ठरतो। पण शास्त्र असं सुद्धा सांगतं की ब्राह्मणाने कितीही वाईट कर्म केलं तरी ब्राह्मणाला मृत्यूदंड देऊ नये, कारण ब्रह्महत्या घडते। त्यावेळी भीमदादा म्हणतात, वा योगेश्वरा, काय न्याय दिला तुम्ही। एका बाजूला म्हणतात बाल हत्याराला जिवंत ठेवू नये आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात ब्राह्मण असेल तर त्याला मारू नये, कारण अश्वत्थामा जातीने ब्राह्मण आहे, गुरुपुत्र आहे, आणि दुसऱ्या बाजूला तो बाल हत्यारा आहे। काय करावं। तर एका ब्राह्मणाचं मरण त्याच्या अपमानामध्ये लपलेलं असतं, ब्राह्मणाचं मरण त्याच्या अपमानामध्ये आहे। म्हणून त्यांनी अश्वत्थामाच्या तोंडाला काळं पुसलं, त्याचं मुंडन केलं, गाढवावर बसवलं आणि राज्याच्या बाहेर त्याला हकलून दिलं, अपमानित केलं। पण अश्वत्थामाची जी काही विकृत बुद्धी होती त्या बुद्धीचं समाधान नाही झालं। तरी अश्वत्थामा विचार करतो, अरे शेवटी जिवंतच तर सोडलं ना मला, आणि मी काय सोडणार आहे का तुम्हाला। म्हणजे कधी कधी आपण चांगलं केल्यानंतर सुद्धा त्या चांगल्याचे परिणाम वाईट होतात, पण शास्त्र सांगेल तसं वागावं या नियतीप्रमाणे भगवंतावर विश्वास ठेवून त्यांनी अश्वत्थामाला जिवंत सोडलं। अश्वत्थामाने कुरुक्षेत्रावर ऐकलं होतं की अभिमन्यूची पत्नी जी आहे उत्तरा, ती गर्भवती आहे, तिच्या उदरामध्ये पांडवांचा वंश वाढत आहे, आणि म्हणून पांडवांचे 5 पुत्र तर मेले,
काही वर्षानंतर पांडव म्हातारे होतील, तेही मरतील, पण त्यांचा वंश शिल्लक राहील जो उत्तरेच्या गर्भात आहे. म्हणून तो गर्भ जर नष्ट केला तर पुढे त्यांचा वंश शिल्लक राहणार नाही. एवढी नीच कर्तृत अश्वत्थामाची होती. आणि गर्भ हत्यारा हा महापातकी ठरतो महाराज. एका गर्भाची हत्या म्हणजे एका ब्राह्मणाच्या हत्येबरोबर आहे. त्यावेळी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भाच्या दिशेने. उत्तरा भयभीत झाली, रडू लागली, काकुळतीला आली, धावत आली, भगवान कृष्ण परमात्म्याकडे धावत येते आणि दोघं हात वरती करून प्रार्थना करते, त्राही त्राही महाभाऊ, भगवान माझी रक्षा करा, माझं रक्षण करा. मी मेली तरी चालेल, पण माझ्या गर्भातलं बाळ जिवंत ठेवा. काही जास्त दिवस झाले नव्हते तिच्या पतीला जाऊन. पती मेल्याचं दुःख तर आहेच, त्याचबरोबर आता त्या पतीची आठवण म्हणून पोटातला गर्भ सुद्धा हा नष्ट करू पाहतो. काय करू प्रभू, माझं रक्षण करा. त्यावेळी माझ्या भगवान परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि ज्या पद्धतीने सुदर्शन चक्र फिरावं त्याच पद्धतीने भगवंताने ती गदा गरा 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 फिरवली. उत्तरेच्या गर्भातल्या बाळाचं रक्षण केलं. काय भाग्यवान आहे ते बाळ, काय भाग्यवान आहे ते बाळ. जीव जन्माला आल्यानंतर त्याला देवाची प्राप्ती, देवाचं दर्शन होतं, पण उत्तरेचा गर्भ एवढा भाग्यवान आहे की आईच्या पोटात असतानाच त्याने नारायणाचं दर्शन केलं. एवढं अहो भाग्य. आता मात्र भगवान म्हणतात कुंती मातेला, आत्या, आलेल्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य भगवंताने आपल्याला द्यावं आणि आपण ते कर्म, ते कार्य करावं. आलेले संकट गेलेले आहेत, सोन्याचा दिवस उगवलेला आहे, झालं गेलं ते विसरून जा. एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे त्याचा विसर पाडा आणि पुढे येणाऱ्या सुंदर अशा भविष्याचं स्वागत करा. द्वारकावासी माझी वाट पाहत असतील, मी गेलं पाहिजे. भगवान द्वारकेला निघणार, रथावर आरूढ झाले आणि पाहतात तर काय, पाचही पांडवांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. भगवंताला निरोप देतायत. कुंती मातेच्या नेत्रामध्ये अश्रू आहेत. पुन्हा भगवान रथातून खाली उतरतात आणि सांगतात, युधिष्ठिर दादा, अजूनही जर तुमची माझ्याकडे काही मागण्याची अपेक्षा असेल तर मागून घ्या. युधिष्ठिर दादाने भगवंताला सांगितलं, कन्हैया, सदैव जीवनभर मी कधी धर्माची वाट सोडू नये, हे मला वरदान द्या. नकुल सहदेव म्हणतात, तिघही भावांची सेवा घडावी आणि तुमचं दर्शन व्हावं. भीमदादा मागतात, खाता पिता उठता बसता नाचता गाता सदैव तुमचं स्मरण असावं. आणि शेवटी नंबर आला आमच्या कुंती मातेचा. कुंती मातेला प्रभू म्हणतात, आत्या, अगं तू तर माझी सर्वात आवडती आत्या आहे. कुंती माता या वसुदेवजींच्याच लहान बहीण, पण पृथू नावाचा राजा होता, शूरसेन महाराजांचा मित्र, कुंती मातेच्या वडिलांचा मित्र. त्या पृथू राजाला पुत्र संतती नव्हती, कन्या संतती नव्हती, म्हणून मित्राची मुलगी त्याने दत्तक घेतली. कुंती मातेला आपल्या सोबत तो कुंतीभोज नावाचा जो राजा होता, कुंतीभोज नावाचा राजा, त्याने आपल्या राज्यामध्ये कुंती मातेला नेलं, पालन पोषण केलं आणि पंडू राजा बरोबर त्यांचा विवाह करून दिला. अशा पद्धतीने कुंती मातेचा जीवन प्रवास हस्तिनापूरमध्ये व्यतीत होताना दिसतो. भगवान म्हणतात, आत्या, आज तुझ्याही डोळ्यात मला पाणी दिसतंय, तुला पण काही मागायची अपेक्षा आहे का? कुंती माता म्हणतात, प्रभू, आमच्या मनामध्ये विचार यावा आणि तुला कळू नये असं कधी झालंय? तू तर सदैव आमच्या हृदयामध्ये वास करतो. ज्या पद्धतीने आमचा श्वास सदैव आमच्या साक्षीने येरजार घालतो, त्या पद्धतीने आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये प्रकट होणारे विचार हे तुला स्पर्श करून जातात. प्रभू, असं कधीच घडलं नाही की आमच्या मनात संकल्प निर्माण व्हावा आणि तो तू पूर्ण करू नये. पण कन्हैया, मला दुःख एका गोष्टीचं आहे की आज तू आमच्यापासून लांब जातोयस. तुझ्या विरहाने माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. वास्तविक पाहता प्रभू, तू कधी जीवापासून लांब गेला नाही, तू सदैव त्याच्या सोबत आहे. कुंती माता गोड स्तुती गातात भगवंताची. नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परं
अंतर्बहिरवस्थितं माया जवनिका छत्रम् अज्ञाधोक्षजमव्ययम् न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा। हे प्रभू, एखाद्या सिनेमातल्या नटाप्रमाणे तू कृती करतो, स्वतःचं अस्तित्व लपवून ठेवतो आणि जगाला भ्रमात पाडतो। ही सारी माया, सारी प्रकृती, सारं विश्व तुझ्या इशाऱ्याने चालतं। तू थोडीशी इच्छा व्यक्त केली की सृष्टी प्रकट झाली आणि बस तुझं मन भरलं की ती लयाला गेली। जगाची निर्मिती, पालन आणि लय सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे होतं। कृष्णा, तू साऱ्या जगाला फसवू शकतो, तू सर्वांवर तुझी माया टाकू शकतो, पण तुझ्या भक्तांवर मात्र तुझी करणी चालणार नाही। तू आमच्यापासून कधीही विनमुख नाही याचं ज्ञान मला आहे, पण कन्हैया दुःख एका गोष्टीचं आहे। जीवाचा स्वभाव असा आहे, जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत तो सदैव देवाचं भजन करतो, जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत सदैव स्मरण करतो। एकदा का दुःख गेलं, आनंदाचे दिवस आले तर आनंदाच्या दिवसामध्ये तो देवाला विसरतो। आणि भीती हृदयामध्ये फक्त एकच आहे, आतापर्यंत आमच्या जीवनात दुःख होतं म्हणून तू आमच्या बरोबर होता, आजपासून दुःखाचा नाश झाला तर तू लगेच आम्हाला सोडून चाललास। म्हणून सदैव तुझं सानिध्य प्राप्त व्हावं यासाठी आज तुझ्याकडे काहीतरी मागण्याची अभिलाषा मनामध्ये आहे। कन्हैया देशील ना? प्रभू म्हणतात, आत्या माग ना, काय मागायचं। बघा माझ्या कुंती मातेने काय मागितलं भगवंताकडे। विपद संतुना शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्यात् अपुनर्भव दर्शनम। भगवान जर तुला द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये विपत्तीवर विपत्ती, दुःखावर दुःख येऊ दे। ज्या ज्या वेळी दुःख येतं त्या त्यावेळी तू माझ्या जवळ असतो आणि जेव्हा जेव्हा दुःख जातं तेव्हा तू आमच्यापासून लांब जातो। प्रभू, जर आम्हाला मिळालेल्या सुखामुळे तू आमच्यापासून लांब जात असेल तर ते सुख मला नकोय, मला दुःख पाहिजे। दुःखाची अभिलाषा करणारं व्यक्तिमत्व कुंती माता आहेत महाराज। आजपर्यंत आपण देवाकडे सुखच मागत आलोय। 20 रुपयाचं नारळ वाळून फोडतो, देवा मला सुखी ठेव। बिना दाताचं पोरग जरी मंदिरात गेलं तरी देवाला म्हणता, देव बाप्पा मला सुखी ठेव। अहो, सुख आलं की आम्ही देवाला विसरतो, या गोष्टीचं भान ठेवा। म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे संचिताचे। कुंती मातेने सांगितलं, प्रभू माझ्या जीवनात विपत्तीवर विपत्ती, संकटावर संकट येऊ दे। त्यावेळी भगवान परमात्मा